हाय गाईज. एक असा छोटासा टॉपिक आहे जो जास्त ट्रेंडिंग आहे सध्या. ओन एक्सपिरियन्सवरनं सांगते. इट्स सो डिफिकल्ट. लिटरली इट्स सो डिफिकल्ट टू कन्व्हिन्स पेरेंट्स की डेफिशियन्सी आहे, तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यावे लागतील, तुम्हाला हे चेंज करावं लागेल. ठीक आहे, दॅट इज नॉट द इश्यू. बट एका पॉइंटला असं असतं की लेवल्स खूपच जास्त कमी असेल तर वी हॅव टू गिव्ह सप्लिमेंट्स. मग ते असं होतं की आम्ही कधी खाल्ले नाही आहेत किंवा वॉट एव्हर द रिझन इज. आय ॲग्री. अगोदर असं नव्हतं. आता खूप सारे चेंजेस होतात आहे. मे बी एन्व्हायरमेंटल, जेनेटिक्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण कन्सिडर करू शकतो. बट कन्व्हिन्स करणं, पॉइंट ठेवणं आणि असं होतं की बाहेरचे लगेच ऐकतील पण घरातले नाही ऐकत. सो इट्स डिफिकल्ट. आणि घरातलंच आहे की विटॅमिन B12, विटॅमिन डी डेफिशियन्सी आहे, आयर्न आहे. सो काइंड ऑफ मी त्यांना सप्लिमेंट्स स्टार्ट केलेत. अँड द थिंग इज, येस, नॉन व्हेजिटेरियन असून बट कधी कधी असं होतं की एखादं पर्सन घरात नॉनव्हेज नसेलच खात, व्हेज खातं, ठीक आहे, आय ॲग्री. बट स्टील कुठे ना कुठे प्रोटीन डेफिशियन्सी आहे, कार्ब्स रिच डाएट आहे. सो जो असा ट्रेंडिंग व्हिडिओ आहे प्रोटीन पावडर स्टार्ट करणं अँड ऑलवरती, इफ यू नो. सो बेसिकली ठीक आहे, मी कम्प्लिटली डिसॲग्री नाही करत. आय रिस्पेक्ट हर पॉइंट ऑल्सो. द ओनली थिंग इज, त्यामधून मी काय घेऊ शकते हे असं मला वाटतं की तो पण पॉइंट बरोबर आहे की घरातल्या सगळ्यांना कुक करायला यायला पाहिजे, कुकिंग यायला पाहिजे, जेणेकरून ती एक रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली पाहिजे, एक्सपिरियन्स केलं पाहिजे की किती टाइम लागतं एवढ्या सगळ्यांचं बनवायला किंवा किती एफर्ट्स आहेत त्यामागे. बट ते असं थोडं पुटअप थोड्या वेगळ्या वेने करू शकत होते. ॲज इन असं नाही आहे की केलं पाहिजे, बट जर तो सांगतोय तर मग त्याचं पण ऐकलं पाहिजे. तो काय चुकीचं नाही सांगत आहे. बिकॉज प्रोटीन डेफिशियन्सी आहे. तर प्रोटीन रिच डाएट नाही आहे आपल्या ताटामध्ये. तर ऑब्व्हियसली ते छोटे चेंजेस केले तरी खूप बेटर राहील. म्हणजे चांगलाच फायदा होणार आहे. वाईट तर काय होणार नाही आहे. सो आय गेस ते त्यांनी फक्त कंपॅरिझन किंवा बोलू शकतो असं को रिलेट करण्यापेक्षा वेगळ्या वेने पुटअप केलं असतं तर बेटर राहिलं असतं. बट कम्प्लिटली डिसॲग्री पण नाही करत, कम्प्लिटली ॲग्री पण नाही करत. इट्स न्यूट्रल. एखादा पॉईंट त्यांचा करेक्ट आहे पण दुसरा पॉईंट चुकला, असं काइंड ऑफ. चुकला ॲज इन रिलेट नव्हतं करायला पाहिजे, दॅट्स इट. को रिलेट नव्हतं करायला पाहिजे. बट येस, प्रोटीन रिच डाएट खावा. तुम्ही खूप कार्ब रिच खाताय, दॅट्स द मेसेज ॲट दी एंड. आणि हां, कुकिंग घरातल्या सगळ्यांना यायला पाहिजे. ती सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. ॲटलिस्ट स्वतःपुरतं तरी तुम्हाला बनवायला यायला पाहिजे. दॅट्स इट.